तर आपण आलो आहोत मोठा मारुती मंदिर, जे मॅग्नेटिक हनुमान म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. चुंबकीय तत्वाचे हनुमान. हे मंदिर 1000 वर्षापेक्षा सुद्धा जुनं आहे आणि असं विदर्भामध्ये पहिलंच मंदिर आहे जिथे हनुमंत जे आहेत, हनुमान जे आहेत जे झोपलेले आहेत. हे मंदिर पुरातनच आहे, दगडांपासूनच बनवण्यात आलेलं आहे. आज आपण हे मंदिर संपूर्ण बघणार आहोत. तर चला जाऊयात. नमस्कार, कसे आहात सर्व? माझं नाव आहे आर्य दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या आलो आहे लोणारमध्ये, जे जगप्रसिद्ध आहे खाऱ्या पाण्यासाठी, म्हणजेच खाऱ्या पाण्याचं सरोवर लोणार साठी. उल्कापातामुळे जे 52,000 वर्षापूर्वी तयार झालेलं आहे. या सरोवरामध्ये विवराच्या आत आणि विवराच्या बाहेर अनेक मंदिर आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हे मोठा मारुती मंदिर. मोठा मारुती मंदिर ॲक्च्युली मॅग्नेटिक हनुमान जे आहे, म्हणजे हनुमानाची मूर्ती आहे, चुंबकीय, ती चुंबकीय गुणधर्माची आहे. आपण आधी दर्शन घेऊया मंदिरात हनुमंताचे. ऍक्च्युली हे लॉक आहे. वर काचामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं. तर असे हे भगवान हनुमान आहे. तर आतमध्ये झोपलेली हनुमंताची मूर्ती आहे. ही प्रथमच मी बघितलेली आहे. आतमध्ये आणखीनही मूर्ती आहे. हा एक फोटो दिलेला आहे, सो इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता. कारण मंदिराचे टायमिंग्स मला माहिती नाही कधी. आधीचा आहे. इथे खूप छान घंटी लावण्यात आलेल्या. अच्छा, या मूर्तीवर शेंदूर होता आधी असं हे सांगत आहे. आणि त्यानंतर तो काढल्यानंतर हनुमंताचं पूर्ण रूप तुम्हाला दिसतंय. आता 2 वर्षापूर्वी काढलं. अच्छा, 2 वर्ष आधीच काढलेलं आहे असं म्हणतात. चला आता पण तिकडे जाऊन बघूया थोडं. हा मंदिराचा परिसर आहे. हाही पुरातनच आहे. जाण्यासाठी रस्ते आहेत छोटे छोटे. लोणार शहरात 2 किलोमीटर अंतरावर, शहराच्या बाहेर बीबीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे मंदिर येतं. महादेवाची पिंड. आपण तिकडे जाऊन दर्शन घेऊया. इथे छोटे छोटे खांब होते. आता हे पुरातन मंदिर आहे, त्यामुळे लोणारमध्ये जसे वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या राजवटीमध्ये वेगवेगळी मंदिरं बांधून ठेवली काळापासून दगडामध्ये, तसंच हे एक मंदिर आहे. याला छत्र केलं आहे. सुंदर महादेवाची पिंड आहे. हे छत्र केलं आहे छोटंसं याला. आणि असं दिसतं हे मोठा मारुती मंदिर. मला वाटतं लोणारच्या हे संत तुकाराम महाराज आहेत. मला वाटतं लोणारचं जे सरोवर आहे त्याच्या गुणधर्मामुळे बहुधा हा दगड असा चुंबकीय झाला असावा. कारणं अनेक असतील, पण हे एक मुख्य कारण आहे. कारण लोणार सरोवरामध्ये सुद्धा असे चुंबकीय गुणधर्माचे दगड आढळून येत आहेत. इथे आणखीन काही देव ठेवण्यात आलेले आहेत. तर ह्या मंदिराचा परिसर आहे, म्हणजे मंदिरातून आपण बघितलंच आहे. खूप शांत परिसर आहे, खूप सुंदर परिसर आहे. याच्यावरचं जे नक्षीकाम आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे. आणि मेन म्हणजे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कानेटकर फॅमिलीची. आणि खूप चांगल्या प्रकारे त्या मंदिराची देखभाल करत आहेत. त्या कीपिंग दिस टेम्पल व्हेरी क्लीन, व्हेरी नाईस. आणि छान वाटलं मला इथे येऊन. आणि तुम्हीही नक्की या मंदिराला व्हिजिट करा, सो दॅट तुम्हालाही हनुमंताचे एवढं सुंदर दर्शन होईल.
तर आय होप की लोणार मधील हे मोठा मारुती मंदिर तुमच्या सर्वांना आवडलं असणारच. अतिशय पुरातन मंदिर आहे. महादेवाची पिंड आहे आणि मॅग्नेटिक हनुमान म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे. हनुमंताचे एवढे सुंदर रूप झोपलेले हनुमान इथे देण्यात आलेले आहेत. तेही त्यांना चुंबकीय तत्व आहेत. असे अनेक गुणधर्म या मंदिरात आहेत. इथे मला वाटतं प्रामुख्याने हनुमान जयंतीला खूप मोठा उत्सव होत असावा आणि त्याशिवाय श्रीराम जयंती म्हणजेच श्रीराम जन्मोत्सव आहे इथे खूप मोठा उत्सव होत असावा. तर असं सर्व ह्या ठिकाणी उत्सव होतात. तर तुम्ही जेव्हा केव्हा इथे लोणारमध्ये असाल तेव्हा नक्की या ठिकाणाला भेट द्या. आय होप की ही जागा तुम्हाला आवडली असणार. जर तुम्हाला ही जागा आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर.